त्याच्या अंकित देव राहतो हेही मान्य आहे. मग म्हणले आहो आठविता पोटी धावे तयाचे संकटे. देव कोणाच्या संकटात धावला आम्हाला सांगा बरं. त्यावेळेस त्याने सांगितलं देव कोणाच्या संकटात धावला. उदाहरण सांगायचं म्हटलं, एक वृक्ष होता आणि वृक्षावरती कबुतराची जोडी बसली होती. कबुतराची जोडी वृक्षावरती बसल्यानंतर खाली पाहिलं, खाली एक भिल्ल व्यक्ती होता. तो भिल्ल व्यक्ती त्या कबुतराच्या जोडीवरती असा बाण लावून बसला होता आणि कर्ण ओढत होता. बाण लावून बसल्याबरोबर त्या कबुतराचं लक्ष कुठे गेलं, त्या भिल्लाकडे गेले आणि सांगितलं आता आपलं मरण अटळ आहे, निश्चित आहे, काळ आपल्या पुढे उभा येऊन टाकलेला आहे, मग काय करावं लागेल, आता वरी उडून जावं म्हणून त्यांनी विचार केला. आणि वरती पाहिलं, वरी पाहिल्या बरोबर वरी ससाना हिंडत होता. हार हिंडत होती वरी. खाली हे मरण आणि वरीही मरण अशी द्विधा अवस्था कोणाची झाली, कबुतराची. मग सांगा आता कबुतराने कोंकड गेलेलं चांगलं, कोंकड गेल्यानंतर ते वाचतील कळायले का नाही म्हणाले, नाही तर झोपेचा टाइम आणि कीर्तनाचा टाइम एकच. वरीही मरण आहे आणि खालीही मरण आहे. मग कबुतराने विचार केला, आता थोडं रामायणातील दृष्टांत सांगितल्यावर चालेल. बघा, मारीच मामा मायावी विद्या प्रधान होता आणि मारीचाला ज्यावेळेस पुढं रावणानं बोलवलं गेलं, रावणा पुढं मारीच नावाचा राक्षस उभा टाकला आणि मारीचाला देवानं त्या रावणानं विचारलं, तू मायावी आहेस, मायावी असल्यामुळे तू काय कर, सीते पुढे जाऊन उभा टाक, ज्या ठिकाणी सीता आहे त्या ठिकाणी सुवर्ण रूपे हरण बन आणि तुझ्या मोहामुळे सीता आपलं मी ते सीता मोहित होईल आणि सुवर्णाचे ब्लाउज पीस किंवा चोळी मागेल, सुवर्ण रूपे हरणाची कातडी मागेल आणि प्रभू रामचंद्र त्याच्या तुझ्या मागे लागतील आणि तुझ्या मागे लागल्यानंतर तू रामचंद्राला लांब घेऊन जा आणि सीतेचं अपहरण मी करीन. असं कोण म्हणतं? रावण कुणाला म्हणतो? वा, मारीच मामाला सांगतोय. आणि मारीच मामानं विचार केला, नाही जर असं केलं तर मारीच रावणाला म्हटल्यानंतर रावण म्हणला, अरे तू मामा जरी असलास तर एक मरण माझ्या हातून आहे आणि दुसरं मरण प्रभू रामचंद्रांच्या हातून आहे. सांग कुणाकडून मरायचं? मारीच म्हणला, रामाकडे वाटच कशाला लाव, कारण एकदा मी वशिष्ठांच्या त्यावेळेस यज्ञामध्ये गेलतो, नुसती दर्भाची काडी उचलली होती, गवताची काडी उचलली आणि नुसता दर्भ असा फेकला होता, तर 7 समुद्राच्या पलीकडे मी गेलतो. कोण म्हणतात? मारीचाचा रावणाचा संवाद आहे. मग असं कर म्हणले, मला त्याच्याकडे वाट लावू. रावणाचा पहारा चढला आणि पहारा चढल्यानंतर रावण म्हणला, भल्या माणसा म्हणला, मरण तुझं तर निश्चितच आहे, पण ठरव रामाच्या हातून मरायचं का माझ्या हातून? नाही गेलास तर मी तर तुला मारून टाकेल आणि गेलास तर राम मारून टाकेल. त्यावेळेस मारीचानं विचार केला, दुष्टाच्या हातून मारण्यापेक्षा सज्जनाच्या हातून मेलेलं काय पाहिजे, म्हणून विचार केला आणि नंतर त्या वनामध्ये आला, त्या दंडकारण्यामध्ये आला आणि मारीच म्हणून प्रभू रामचंद्रांच्या हातून मरण पत्करलं. महाराज म्हणतात, कपे कोळ उतारिले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारे राक्षस कुळाचा सुद्धा भगवंताने उद्धार केला. खालीही मरण आहे आणि खालीही मरण आहे,
फुकट मरण्यापेक्षा भगवंताचं नाम चिंतन करून मेलेलं काय वाईट. कारण महाराज सांगतायत ममय वंशजी बोलोके जेव होता सनातना मनशिष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. सतत भगवंताचं सतकीर्तयंतो माम यतंतश्य तडपदा नमस्तश्यंच माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. या श्रद्धेने या न्यायाने ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन रूपी चिंतन करून मेल्यानंतर भगवत भक्ती किंवा भगवत स्वरूपाला प्राप्त होतं. म्हणून कबुतराने विचार केला शिवनाम जपून जर मेलं तर काय वाईट ठरणार. म्हणून त्यांनी विचार केला आणि शुद्ध भावनेने भगवंताचं चिंतन केलं. आणि गंमत अशी झाली पायाला मायावी असा असणार सर्प येऊन चावला. भिल्लाचा बाण चुकला आणि बाण चुकल्यामुळे भिल्ल खाली पडला. बाण उडून ससाण्याला लागला. ससानाही गेला आणि भिल्लही गेला. आणि नामरूपी चिंतन करणारे दोन्ही कबूतर शाबूत. का दृष्टांत संपला. आता सिद्धांत लक्षात घ्या. याचं कारण एक आहे शुद्ध भावाने भगवंताचं नाम चिंतन. असे शुद्ध भाव ज्याचा म्हणून देवा करवी त्यांची सेवा. देव अंकित तयाचा देव त्यांच्या अंकित राहिले आणि राहिल्यानंतर आहो वाटाविता पोटी शुद्ध भावनेने देवाचा धावा केला आणि धावे तयाचे तिरस्कार केला तर तिरस्काराची सजा खूप मोठी आहे. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. तिरछेद झाला दयासाठी का झाला तिरस्कार केला भगवान शिवाचा. पार्वती आई साहेबांनी विचारलं एक विमान चाललेले कुठे आहेत. ते म्हणले कशाला विचारते बाबा जाऊ दे काय करायचंय आपल्याला. नाही नाही सांगा सांगा म्हटल्यानंतर सांगितलं तुझ्या बापाच्या घरी. कशा करिता म्हटले खूप मोठी आज्ञा आहे. काय दक्षाने यज्ञ ठेवलाय आणि एकदा मी दक्षाच्या सभेमध्ये गेलो मी नाही उभा टाकलो म्हणून राग आला. रागाच्या भरात जावयाचा अपमान करण्याकरिता त्याने यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये मला बोलवलं नाही. आणि एक टेपली की सगळ्या विमाने येत असताना दक्षाने सांगितलं की तुम्ही कैलास मार्गाने या आपला मार्ग बदला. म्हणून ते त्या ठिकाणी आले. विमान जात होते. सतीला राग आला. रागाच्या भरात सती नाही तिथं गेली. दक्षाच्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला पाहिला. बोलवलं नाही म्हणून काय केलं यज्ञात उडी मारली. उडी मारल्याबरोबर ही गोष्ट नंदीने भगवान शिवाला सांगितले आणि भगवान शिवाला राग आला आणि काय केलं शिरच्छेद झाला. का जर शिवाला धरून केलं असतं तर यज्ञ सफल झाला असता. नाही केलं म्हणून काय झाला शिरच्छेद झाला. का शिवाला सोडलं महाराज म्हणून भक्ती फेल झाली. म्हणून काय झालं मुलग कशाचं आलं म्हणून शिव परमात्म्याचं दर्शन करावंच लागतं. असं म्हणून भगवंताचा भाव भगवंताला प्रिय आहे आणि धावा हे शुद्ध अंतःकरणाने केला पाहिजे. आहोवा कविता पोटे धावे तयाचे संकटे. मग असं केल्यानंतर काय होईल म्हटल्यानंतर महाराज अभंगाच्या